बोलू दे. सर्वप्रथम तुम्ही जरा शांत राहिला तर मी बोले. सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय. त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद, महाराष्ट्र के सभी जनता का धन्यवाद देता हूँ. पुन्हा त्यांचे आभार मानतो. उनका आभार मानता हूँ. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे. ये लैंडस्लाइड विक्ट्री है. गेल्या अनेक ये बहुत बड़ी विजय जीत है. तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय. हमें त्यामुळे अभी तक ऐसा देखने नहीं मिला. इस बार हमने ऐसा देखा. जे काही 2.5 वर्षामध्ये जो महायुती भी 2.5 सालों में महायुति केलेलं जे काम आहे आणि सरकार का जो काम है, दाखवलेला विश्वास जो आहे, महायुति पर जो लोगों ने विश्वास दिखाया विकास कामं और एक दूसरी तरफ महाविकास विकास आघाडीने थांबवलेली काम महाविकास आघाड़ी ने रोका था, कामं आम्ही पुढे नेली. आज उसे हमने आगे लिया. आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीप मध्ये मी जात नाही. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, तर विकास आणि कल्याणकारी योजना आहे, ती सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या की प्रमाणात वजह से मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि लगता है इतनी बड़ी आम्ही जीत सगळ्यांनीच जनता की जीत महायुतीच्या है. सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम महायुति केलं. के सभी कार्यकर्ताओं ने बड़ा काम किया है. पहाटेपर्यंत काम करायचो. पुन्हा सुबह सुबह तब काम चालू रहता था. झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची. असं एक हे चक्र जे आहे, हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं. इस तरह का कामकाज पूरे चुनाव भर में चला. 80-90 सभा ज्या आहेत त्या घेतल्या. प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी, करीब 100 पण सभाएं, प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचंड दरम्यान एवढा केला. अनेक बहुत पायावर यात्राएं जाऊन की. जसे कार्यकर्ते काम करतात, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं. मी कालही एक साधा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता काम जैसे काम करतो, करता है वैसा मैंने काम कार्यकर्ता किया. म्हणून उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर मी स्वतःला अभी मैंने काम एक करता है की मुख्यमंत्री तरह काम किया और आगे भी म्हणून कार्यकर्ता की तरह कधीच समजलो नाही. मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री मैं सीएम सीएम कॉमन के तौर पे नहीं, कॉमन मैन के तौर पे काम आणि किया. त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅन मध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता. कारण मी स्वतःला कॉमन ते मैन के समजतो. बीच में जाने में मुझे कोई मनाशी प्रोटोकॉल और एक निश्चय गड़बड़ी केला नहीं होता आई. की या कॉमन मॅनसाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकार कॉमन मैन के लिए काही केलं पाहिजे. आणि म्हणून सरकार कुछ ना कुछ करना कारण चाहिए, मी ऐसा मैंने तय देखील किया था. सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून, या जे काय सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना, व्यथा मी पाहिलेल्या आहेत. मी भाषणात देखील अनेक वेळा किसानों के माझ्या परिवार आईचा, का, सामान्य आदमी की तकलीफ को मैंने देखा हुआ है. की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे, कैसे महिलाएं कसं त्यांचं घर नियोजन असायचं, चलाती हैं, याचं बिल, त्याचं बिल, शाम का नियोजन रहता है. आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं. ये मेरे दिमाग में पहले से ही अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या तय किया था कि जब भी मेरे पास ऐसा अधिकार आएगा लोकांसाठी, मग त्या लाडक्या बहिणी असतील, सभी लाडके के भाऊ लिए असतील, काम करूंगा लाडके जिसमें शेतकरी लाडकी असतील, बहना लाडके ज्येष्ठ शेतकरी का हो, असतील, या सगळ्यांसाठी, किंबहुना काही आपले रुग्ण असतील, या सगळ्यांसाठी अति जो बीमार है काही ना उनके काही लिए केलं पाहिजे अशी भावना माझ्या करना मनामध्ये चाहिए. होती. कारण शेवटी ऐसी भावना मेरे त्याच्यातून मन में जावं है. लागतं माणसाला, तेव्हाच त्या वेदना कळत असतात. आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं?
सोन्याचं कि चमचा जो घेऊन पैसे जन्माला वाले हैं आलेल्या उन्हें ये लोकांना सब कशी चीजें गरिबी नहीं कळणार? समझेंगे। मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या इन गोष्टी गरीब परिवार से या आने की वेदना वजह मला से समजत होत्या आणि बरोबर उसका दर्द तेच मुझे मी समझता था। या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या युति बाबांसाठी सरकार की तरफ से आणि लाडली बहना, लाडले इतर सर्व शेतकरी, लाडले घटकांसाठी भावों आम्ही के सर्व लिए इको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार काम नाही. किया। म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला. मतलब हमने परिवार काय के सभी लोक सदस्यों के लिए म्हणतात, कुछ न काय हे कुछ तुम्ही मदद किया। वाटताय, काय म्हणजे सरकारचं काय वो काम कहते हैं ये तुम लोग क्या बांट रहे हो, कुटुंबातल्या सामान्य सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून माणसाला काहीतरी आधार मान व्यक्ति मिळाला को पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली. मदद आणि म्हणून मिलनी या चाहिए, 2.5 मेरी वर्षाच्या भावना है। काळामध्ये मला समाधान आहे. मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांच्या समाधान विचारावर आहे पुढे मुझे। गेलो.